बाराखडीमध्ये वर्ण आणि अक्षरे असतात. जे क्षर होत नाहीत, नष्ट होत नाहीत, ते म्हणजे अक्षर. जेव्हा तुम्ही काही गाता तेव्हा रसिक प्रेक्षक ते कधीच विसरत नाही. इथेच कलाकारांची जबाबदारी वाढते. त्यामुळं आम्हाला बोलण्याआधी 10 वेळा तर गाण्याआधी 100 वेळा विचार करावा लागतो, असं प्रतिपादन प्रसिद्ध गायक, संगीतकार, अभिनेते आणि आपल्या एकपात्री प्रयोगांसाठी प्रसिद्ध असलेले पद्मश्री शेखर सेन यांनी केलं. तुम्ही काय आणि कसे गाता हे रसिक प्रेक्षक लक्षात ठेवतो आणि 25 वर्षांनी देखील तो तुम्हाला सांगू शकतो की त्या दिवशी तुमचा आवाज ठीक नव्हता की गाण्याची ताकद असल्याचंही सेन यांनी नमूद केलं. आपला परिसर आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित 19व्या पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवामध्ये यावर्षी शेखर सेन यांचा माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते प्रदीर्घ कलासेवेकरता पंडित जितेंद्र अभिषेकी पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याबरोबरच आज महोत्सवामध्ये अमेरिकेत शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे आयोजक राजेश गोडबोले यांचा यशस्वी संयोजक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. गोडबोले यांच्या वतीनं त्यांच्या भगिनी सुमेधा वजे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासोबत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे सुपुत्र आणि शिष्य पंडित शौनक अभिषेकी, आपला परिसरचे उज्ज्वल केसकर, प्रवीण बडेकर, पंडित हेमंत पेंडसे, सुमेधा वजे, डॉक्टर संदीप पुटाला, विद्येश रामदासी, अंकुश भगत आणि महेश पानसे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. 22 आणि 23 म्हणजे शनिवार रविवार सकाळी 9 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 10 अशा 4 सत्रांमध्ये महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असणार आहे. आज जितेंद्र अभिषेकींच्या नावाचा पुरस्कार हा प्रख्यात कलाकार शेखर सेन यांना देण्यात आला. पद्मश्री शेखर सेन, आणि त्यानिमित्त मला उपस्थित राहता आलं. मला अतिशय आनंद झाला. एका खऱ्या कलाकाराचा सन्मान, एका मोठ्या कलाकाराच्या नावाने दिलेला पुरस्कार, त्यामुळे या कार्यक्रमाचं वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि पुन्हा पुणेकरांचे लाडके 4 कलाकार, जे शौनक असो, सलील कुलकर्णी असो, संदीप खरे असो आणि वैभव जोशी, चौघांचाही इथे कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम गेली 20 वर्ष आयोजित करणारे उज्ज्वल केसकर, आपला परिसर, त्यांचे कार्यकर्ते, या सगळ्यांचं मला नेहमी वाटलं तेवढंच एक महत्त्वाचं मुद्दा आहे. संगीत हे आयुष्यामधला एक अनमोल ठेवा आहे. आणि जर आपण काम करताना मागे हळू आवाजामध्ये जर संगीत लावलं किंवा इन्स्ट्रुमेंटल वा गायन, तर त्याचा परिणाम आपल्या कार्यक्षमते वाढीमध्ये होतो आणि 15 ते 20% काम जास्त होऊ शकतं, असा अभ्यास आणि अनुभव आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात मला येता आलं, मला आनंद वाटला. अपने गुरुजनों का आशीर्वाद ही मानता हूँ और आदरणीय जितेंद्र अभिषेकी जी हम सबके बहुत ही श्रद्धा के पात्र थे. उनको सुनकर हमने सीखा है, बहुत कुछ सीखा है. इतने अच्छे स्वर रचनाओं का निर्माण करना, उसको इतने अच्छे ढंग से गाना, और ये गुण उनके अंदर था जो मुझे लगता है बहुत वैशिष्ट्य उसमें था कि नाट्य संगीत का जो रंग था कि शास्त्रीयता भी बनी रहे और अभिनय की दृष्टि से भी वो गीत अपने आप अभिनय करने लगे. ऐसी रचनाओं का निर्माण जो पंडित जी ने किया है वो बहुत ही अद्भुत है. और मेरा ये सौभाग्य है कि मेरे वडील डॉक्टर अरुण कुमार सेन, डॉक्टर अनीता सेन माँ, तो रायपुर में पंडित जी कई बार आए, तो उस वजह से मेरे पिताजी के अच्छे मित्र भी वो रहे और बहुत अच्छे व्यक्ति और बहुत अच्छे कलाकार, एक श्रेष्ठ सिद्ध कलाकार वो थे. तो उनके नाम से अगर मुझे कुछ भी मिल रहा है तो मैं ऐसा मानता हूँ कि उनका आशीर्वाद मुझे मिल रहा है. तो उनको हृदय से प्रणाम ही कर रहा हूँ. पुणेकर नागरिक से क्या बोलना चाहोगे? अभी 2 दिन है प्रोग्राम में, तो मैं कहूँगा कि आप लोग सब आएँ और सुंदर आयोजन का हिस्सा बने, क्योंकि एक सौभाग्य है. मुझे तो लगता है कि मैं खुद अभी देखिए 41 वर्ष मुंबई में रहने के बाद फिर मैं पुणे में आ गया. पुणे सचमुच में पुण्य नगरी है और कलाकारों के लिए एक तीर्थ स्थान है.
इतने कार्यक्रम मुझे नहीं लगता संसार में किसी एक शहर में होते हैं जितने पुणे में होते हैं। और हर तरह के, केवल शास्त्रीय संगीत नहीं, नृत्य, सुगम संगीत, भक्ति संगीत, कीर्तन, नाटक, नृत्य, चित्रकारी, मूर्तिकला, मतलब कोई भी क्षेत्र ऐसा नहीं है जहाँ पुणे किसी से पीछे हो। वैसे ही हमारे यहाँ साहित्यकार इतने अच्छे हैं, तो मुझे लगता है कि हम सबका बड़ा सौभाग्य है और हम सबको उस सौभाग्य को बनाए रखना चाहिए। तो केवल गंगा पास होने से काम नहीं होता, गंगा में स्नान भी करना चाहिए। जसे की संगीत महोत्सव यशवंतराव चव्हाण येथे आजपासून म्हणजे 21 मार्चपासून संपन्न होत आहे. माननीय उज्ज्वल केसकर, आपला परिसर आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने या संगीत संयोजनाचं आयोजन झालेलं आहे. आज संध्याकाळपासून 5 वाजल्यापासून हे कार्यक्रम सुरू होतील. 5 वाजता उद्घाटन असेल. त्यानंतर डॉक्टर सलील कुलकर्णी, संदीप खरे, वैभव जोशी आणि मी स्वतः हे बंधारी श्रमाचे हा कार्यक्रम आपल्यासमोर घेऊन येत आहोत. काही महत्त्वाचे कवी महाराष्ट्रातले, त्यांच्या रचना आणि काव्य आपल्यासमोर त्यात सादर केली जातील. उद्या सकाळी युवोन्मेष कार्यक्रम होईल. त्यात 3 प्रथितयश नव्हे तर नवीन कलाकार यांना व्यासपीठ देण्यात आलं आहे. इथेच होणार आहे. सकाळी 9:30 वाजता तो कार्यक्रम इथे होईल. संध्याकाळी पंडित मधुक मुदगल, इंद्राणी मुखर्जी आणि जयपूर घराण्याचे नृत्यकार, कथक नृत्यकार यांचं सादरीकरण होईल. राजेंद्र गंगानी त्यांचं नाव आहे. आणि परवा सकाळी परत युवोन्मेष कार्यक्रम होईल आणि संध्याकाळी या कार्यक्रमाची सांगता श्री समीर दुबळे, हे आमच्या वडिलांचे ज्येष्ठ शिष्य आहेत, त्यांच्या गायनाने, श्री अभय सोपूर यांच्या संतूर वादनाने आणि भजन सम्राट पद्मश्री पंडित अनूप जलोटा यांच्या गायनाने या कार्यक्रमाची सांगता. पुणेकरांना काय अपील करा? हा कार्यक्रम सगळ्यांना विनामूल्य आहे. कारण आम्हाला वडिलांची जयंती किंवा पुण्यतिथी किंवा त्यांच्या आठवणीमध्ये तो कार्यक्रम करतो. त्यामुळे आपण सगळ्यांनी याचा आनंद घ्यावा. फर्स्ट कम फर्स्ट सिटिंग बेसिसवर हा कार्यक्रम आहे. त्यामुळे लवकर यावं आणि संपूर्ण कार्यक्रम, विशेषतः युवोन्मेषला सकाळी येऊन युवा कलाकारांना प्रोत्साहन द्यावं, ही आपल्याला नम्र विनंती. थँक्यू सो मच.